मोठी बातमी, शरद पवार काँग्रेस सोबत आहे, ठाकरेंना वाऱ्यावर सोडलंय। पवार गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक आहे। बीएमसी निवडणुकीत पवार गट काँग्रेस सोबत जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय। यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत असं दिसून येतंय। तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं काँग्रेसनं आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढणार नाही अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती आणि या भेटीनंतर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते शरद पवारांच्या भूमिकेकडे। मात्र आता शरद पवार काँग्रेस सोबत जाणारे आणि ठाकरेंना वाऱ्यावर सोडणारे असं जवळपास निश्चित होतंय। आज वायबी चव्हाण सेंटर इथं पवार गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पवार गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असतील आणि यावेळी शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र बीएमसी निवडणुकीमध्ये आता पवार गट काँग्रेस सोबत जाणार हे निश्चित झालेले, यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार असं चित्र स्पष्ट होतंय। तर यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोबतच आपण मनसेला एकत्र घेणार अशी भूमिका घेतल्याने मनसेही नाराज होती आणि दुसरीकडे मनसे महाविकास आघाडी सोबत जर निवडणूक लढणार असेल तर काँग्रेस मात्र महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढणार नाही अशी काँग्रेस नेत्यांनी भूमिका घेतली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आपण पाहतोय शरद पवार काँग्रेस सोबत जाण्याची जवळपास निश्चित झाले आणि ठाकरेंना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय, काय अधिक तपशील? आपण बघतोय की आज दुपारी 12 वाजता मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी जी आहे ती महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। ही बैठक जी आहे ती शरद पवार यांनीच काँग्रेसच्या नेत्यांना, त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना जी आहे ती शरद पवारांनी फोन करून ही बैठक बोलावली आहे। खास करून जेव्हापासून आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दोन बंधू जे आहेत 19 वर्षानंतर दसरा असो, दिवाळी असो, गणपती असो, अनेक विविध सणांसाठी एकत्र आले, नातेवाईकांची लग्न असो किंवा एकमेकांचे वाढदिवस असो। राज ठाकरे सुद्धा मातोश्रीवरती गेले आणि उद्धव ठाकरे सुद्धा जे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरती आले। इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांचा सहभाग जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जो आहे तो आपल्याला ॲक्टिव्हली पाहायला मिळाला। पण आता मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी, खास करून महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जे आहेत ते राज ठाकरे यांना महाविकास आघाडीचा भाग बनवू नका अशा प्रकारची विनंती जी आहे ती शरद पवार यांना जी आहे ती मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली होती। इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वेळा ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या आणि राज ठाकरेंच्या एकत्रित बैठका किंवा एकत्रित निवडणूक आयोगाच्या विरोधात जे काही आंदोलन झालं त्यावेळेस जाणीवपूर्वक हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जो आहे तो स्टेज शेअर करणं हे टाळलं असल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे आता वर्षा गायकवाड, असलम शेख, आमीन पटेल असे अनेक नेते जे आहेत, काँग्रेसचे जुने जाणते नेते जे आहेत, त्यांनी शरद पवार यांची गेल्या आठवड्यामध्ये जी आहे ती भेट घेऊन राज ठाकरे यांच्या मनसेला जे आहे ते सोबत घेऊ नका। मात्र ज्योत्सना, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो, जर शरद पवार काँग्रेस सोबत गेले तर उद्धव ठाकरेंना किती मोठा धक्का बसू शकतो? महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि जर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरेंसमोर किती मोठं आव्हान असेल? आपण बघितलं की अंकिता नुकतंच जे आहे ती भाजप जी आहे त्यांनी एक अंतर्गत सर्वे केला होता, ज्यामध्ये भाजप जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेमध्ये 100पेक्षा अधिकच्या जागा मिळवू शकतं अशा प्रकारचा भाजपचा अंतर्गत सर्वे समोर आलेला आहे। अशामध्ये उद्धव ठाकरे यांची जर आपण महाविकास आघाडीचं सरकार जसं पडलं त्यानंतर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांची 2017ला जे काही शिवसेनेच्या नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर आतापर्यंत शिवसेनेचे आणि खास करून उद्धव ठाकरे यांचे 50पेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत त्यांनी शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जे आहेत ते अवघे 38 नगरसेवक उरलेले आहेत आणि अशामध्ये येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही शिवसेनेचे, खास करून उद्धव ठाकरे ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीतच आता पुढे शरद पवारांची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही अशाच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।